आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर उद्धव ठाकरेंनी आपल्या महत्त्वाच्या नेत्यांसह राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा सुद्धा केली असंही समजतंय। मात्र ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये महाविकास आघाडीचा स्पीड ब्रेकर आहे, त्यामुळे भावाची साथ हवी असल्यास आता उद्धव ठाकरेंना काँग्रेसचा हात ते सोडणार का, हा प्रश्न खरं तर एकंदरीत उपस्थित केला जातोय। बघूयात। आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दृष्टीने पावलं पडतात। मात्र उद्धव आणि राज ठाकरेंच्या संभाव्य युतीमध्ये महाविकास आघाडीचा अडसर आहे, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळतात। हा विचारसरणी आणि ध्येय धोरणाचा मुद्दा आहे, असं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी म्हटलंय। तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो, ध्येय धोरणात फरक असतो, दिशा, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो। त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याच्यावरती विचार एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे। मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही, काय करायचं काय नाही करायचं, पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे। पण या विषयावरती काही चर्चा स्टँड घेऊ, घाई करण्याची गरज नाही। अजून पुढे त्यांचं स्टँड ठरलेलं आहे दोन भावाचा स्टँड ठरल्यानंतर आमची पण भूमिका आम्ही त्या संदर्भात सांगू। पण एक नक्की आहे की स्थानिक निवडणुका आहेत आणि स्थानिक परिस्थिती पाहून तो निर्णय आमचा होणार आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतली जवळीक वाढत असल्यामुळे महाविकास आघाडीतल्या काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। परप्रांतीयांबाबतची आणि प्रखर हिंदुत्ववादी राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसला मान्य होणारी नाही, तर काँग्रेसमुळे राज ठाकरेही महाविकास आघाडीत जाणार नाही हे स्पष्ट आहे। अशा परिस्थितीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं बोललं जातं। महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढायचं की महाविकास आघाडीत, हा काँग्रेस समोर पेच आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेस इतर घटक पक्षांसह स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि आघाडीमधील इतर पक्ष एकत्र लढल्यास तिहेरी, चौरंगी अशा लढती होऊ शकतात। ठाकरेंची शिवसेना सोबत नसल्यामुळे काँग्रेससह आघाडीतल्या पक्षांच्या पदरात जास्त जागा पडतील। मुस्लिम, दलित आणि उत्तर भारतीयांमधील काँग्रेसच्या मतांचा कस लागेल। महापालिकेला स्वतंत्र आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला एकत्र यायची ही शक्यता आहे। मराठीच्या मुद्द्यावर महायुती आणि ठाकरेंच्या मतविभाजनाचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे। मुंबईसह राज्यात काँग्रेसच्या स्वबळाची परीक्षा त्यामुळे होऊ शकते। त्यांनी एकत्र यावं, एकत्र बसावं, एकत्र जेवण खावं, अतिशय चांगली गोष्ट आहे। कुठलंही कुटुंब अगर एकत्र येत असेल तर त्याचं कौतुकच करायला हवं। ते एवढे पतपेढीच्या निमित्ताने एकत्र आले की नाही, बाप रे, सगळ्या विरोधकांचा धुवा उडून दिला। एवढा धुवा उडवून दिला की 21-0 झालं। म्हणजे परत आता एकत्र येत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे। महाविकास आघाडी ही वेगवेगळ्या दिशेचे 10 तोंड, वेगवेगळ्या विचाराचे 10 तोंड घेऊन एकत्र आली आहे। त्यांचे विचार कधी एकत्र येऊ शकत नाही। केवळ भारतीय जनता पार्टीचा विरोध म्हणून, भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता, महायुतीच्या विचाराला पराभूत करण्याकरता हे एकत्र आले होते। उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। कुंदा मावशीच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले असं कारण खासदार संजय राऊतांनी दिलं। संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांच्या उपस्थितीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। त्यामुळे निमित्त मावशीच्या भेटीचं पण चर्चा युतीची असं बोललं जात आहे। गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले, तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी यांनी निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही, बरोबर, तेव्हा तू परत ये मला भेटायला, बरोबर। आणि त्यानुसार मावशींना भेटायला, कुंदा मावशींना भेटायला, म्हणजे राजसाहेबांच्या आईना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले। ही ठाकरे बंधूंची भेट राम आणि भरत भेटीप्रमाणे होती का कौरव आणि पांडव भेटीप्रमाणे होती? रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने भरताकडे पादुका देऊन सर्व राज्य सोडून दिलं, त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होती
का आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, साम्राज्य मिळवण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडवांनी ज्या पद्धतीने युद्ध खेळलं त्या पद्धतीनं ही भेट होती. संजय राऊत यांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे. राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होण्याची फारच कमी शक्यता आहे. त्यामुळे भावाची साथ हवी असल्यास उद्धव यांना काँग्रेसचा हात सोडावा लागेल. काँग्रेसची साथ सोडल्यास मुस्लिमांसह परप्रांतीय मतं ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातून जाऊ शकतात. अशा परिस्थितीत भावासाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकारण कसं बदलणार याकडे राज्याचं लक्ष असेल. श्रेयस सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.